मी सगळे कामं करते, फक्त नऊवाऱ्या शिवत नाही, फक्त डिझाईनचं नाही, जे इव्हन मी गाऊनला टिपसुद्धा मारते. सगळं माझ्या साड्यामध्ये म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये फक्त नऊवाऱ्या दिसतात, साड्यांचे वन पीस दिसतात, जास्त करून साड्याचे. स्वयंपाक सरच करतात, कपडे सरच धुतात, लादी सरच पुसतात, सगळं सर करतात. फेमस टेलर असेल आणि तो 250 घेत असेल तर तुम्ही 200 घेऊ शकता. अगर तो 300 घेत असेल त्याच्यापेक्षा तुम्ही 50 कमी. हा काय बायकोचं असं नाही वाटणार लोकांना. घरातले आजूबाजूवाल्यांचे सगळ्यांचे कपडे आणून धुवायचे, असं तुम्ही कामं करता का? असं बायकोला काही चुका असतील तर ते मी सुधारणा करेन आणि लवकरच तुम्हाला कदाचित हा व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर गुढीपाडवा आहे, गुढीपाडव्यासाठी खास असे ब्लाउजेस शिलायला आलेत. तर माझ्या साड्यामध्ये फक्त माझ्या साड्यामध्ये म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये फक्त नऊवाऱ्या दिसतात, साड्यांचे वन पीस दिसतात, जास्त करून साड्याचे व्हरायटी दिसतात. बाकी तुम्ही दुसरं काम करत नाही का? तर साधे ब्लाउजेस पण शिवते मी, तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केलाय. आत्ता गुढीपाडव्यासाठी साधे ब्लाउजेस किती आलेत आणि त्याची शिलाईबद्दल पण मी थोडंफार सांगणार आहे की शिलाई कसं घ्यायचंय. सगळ्यात आधी मी हा ब्लाऊज दाखवते. हा मी शिवला होता, त्यांनी सुरुवातीला मला दिला होता शिवायला. तर त्याच्यानंतर एकच शिवला, त्याच्यानंतर त्यांनी परत 2 ब्लाउजेस दिलेत. एक आहे तुम्ही जे शिवता तर त्याच्यात अगर फिटिंग चांगली आली तर ते लोक तुम्हाला नक्की आवर्जून परत शिवायला देतात. अगर एकदा शिवला आणि दुसऱ्यांदा ब्लाऊज आला तर कळायचं की तुम्ही ब्लाऊज परफेक्ट शिवलाय किंवा 19-20 काय असेल तरी तुम्ही रिपेअर करून देऊ शकता. तर शिलाईचं हे असतं, तुम्ही कुठं राहता, एरिया कसा आहे किंवा कुठल्या सिटीत राहता. आता मी जिथं राहते तिथं समजा ब्लाऊजला 500 शिलाई आहे. नॉर्मल मी सांगते तुम्हाला, उदाहरण मी घेते, हे नाही सांगते तुम्हाला. तेच मुंबईला त्याचं 700-800 असू शकतं. तर फरक पडतो. तर शिलाई घेताना तुम्ही तुमच्या एरियामध्ये किती शिलाई घेतात, ते फेमस टेलर किती घेतो, तुमच्या घरी शिवणारे किती घेतात किंवा नॉर्मल टेलर आहेत ते किती घेतात हे पाहायचं. तुमची मेहनत, तुमचा अस्तर, तुमची फिनिशिंग हे सगळं पाहून तुम्ही एक आकडा ठरवायचा. समजा तुमच्या एरियात अस्तरचं ब्लाऊज अगर मस्त टेलर असेल आणि तो 250 घेत असेल तर तुम्ही 200 घेऊ शकता. अगर तो 300 घेत असेल त्याच्यापेक्षा तुम्ही 50 कमी हे करा, त्यानुसार तुम्ही ठरवत जा. आता अस्तरचे जेव्हा ब्लाउजेस आपण शिवतो तेव्हा त्याला अस्तर सगळ्यात चांगल्या क्वालिटीचं वापरायचं असतं, हे एक लक्षात ठेवा. कारण मेन फिनिशिंग खूप महत्त्वाची असते ब्लाऊजमध्ये. माझे जे शिवते, माझ्याकडे जे नेहमीचे कस्टमर आहेत ते बांधले गेलेले, त्यांचे ब्लाउजेस कधीच बिघडत नाही. कधी कधी कुणाचे ब्लाउजेस माझ्याकडूनही बसत नाही, तेही मी तुम्हाला सांगते. तर आता आपण ब्लाउजेस पाहूया पाडव्यासाठी किती आलेत. हे अशी साडी आहे आणि ह्याला गंगा जमुना बॉर्डर बोलतात. म्हणजे एका साईडला एक आणि दुसऱ्या साईडला वेगळं, म्हणजे खाली आणि वरती असं वेगळ्या पद्धतीचं येते. तर सिम्पल 4 टक्स आहे. फक्त डिझाईनचेच, फक्त नवरीचेच असे सगळे कॉस्टलेस मी ब्लाउज शिवते असं विचार करू नका. मी साधे 4 टक्सवाले विदाऊट अस्तर सगळं शिवते. जेव्हा तुम्ही टेलरिंगचं काम करता तर तुम्हाला सगळ्याच गोष्टी करायच्या असतात. फक्त तुम्ही म्हणजे मी नऊवाऱ्या शिवेन, मी फक्त ड्रेसेसेस शिवेन, मी फक्त परकर पुलकर असं नसतं. सगळं ओव्हरऑल तुम्हाला जे काही लेडीज सगळे वापरतात, ब्लाऊज, वन पीस, टॉप, हे पायजामे, ते सगळेच यायला पाहिजे. या तो आधीचा जो व्हिडिओमध्ये तुम्ही मला त्रास दिला ना तो कट झाला. असं बायकोला कोण त्रास देतं का? त्रास काय दिला? हा, काय बोलले तुम्ही जाताना? बरोबर, जे काम करायला चाललं ते बोलतो. सर काय म्हणतात तुम्ही, तुम्हाला सांगते की काय 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 म्हणणं आहे तुमचं, सांगा. हं, की हा काय बायकोचं असं नाही वाटणार लोकांना. म्हणजे घरोघरी मातीच्या चुली, ही अशी चेष्टा चालते. मी इकडे शूटिंग घ्यायला लागले, आवाज करू नका म्हणलं तर फोन तर लावतील, काहीतरी करतील. आता वरती टेरेसवर आम्ही सगळे जे आता उन्हाळा आहे तर चादरी बिदरी जे सगळे धुतो ना ते सुकायला जातात. तर मला आत्ता शूटिंग करायला जाताना सांगतात, हे सांग तू की हे कामं मीच करतो, मदत करतात. तर त्याच्यात काय सांगायचं असते सांगा तुम्हाला. हे असं असतं. आता बघा ना, आता कशाला ती मशीन चालू केली, आवाज नाही येणार बॅकग्राऊंडला नळायचा की म्युझिक द्यायचंच आहे तुम्हाला? कशाला ते मशीन चालू केली? हा, कपड्यात बरेच रविवार आहे म्हणून फुल टाइम गडी मिळालाय. कप्पाळ माझं हे असं चालू असतं. कसं करायचं सांगा. हा, ते मशीन बंद करता का जरा?
घरातले आजूबाजूवाल्यांचे सगळ्यांचे कपडे आणून धुवायचे. असं तुम्ही कामं करता का? असं बायकोला देता का सांगा? हा, या बरं इथे व्हिडिओमध्ये जरा बंद करू का? बंद करा. काय तर चालू असतं ह्यांचं. बघा आता विषय तुटला माझा. हा. परत जोडा. टेलर आहे ना? परत जोडा. टेलर आहे, जोडायचंच काम करतो. हे तर इकडे हे इकडं हे असं आणि हे इकडं असं. जो सोडा, चालेल, चला. हे असं असतं. हे असं खेळीमेळ्याचं वातावरण असायला पाहिजे, मग जमतं. हे दुसरं ब्लाऊज आहे आणि हा एक ब्लाऊज आहे. तर हा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते. हा मल्टी कलरचा आहे, फ्लावरची डिझाईन आहे, खूप सुंदर हा आहे. सिम्पल गोलगळा आहे आणि बटन आहे. म्हणजे मी बटनवाले पण ब्लाऊज शिवते, हे मी तुम्हाला सांगत आहे आज. गरमीमुळे बघा कसं हे व्हायला लागलं. आणि ह्याच्याच मापाचा हा आहे. पाडव्यासाठी आपणाला जरी काटाच्या साड्या लागतात आणि 4 टक्सचा आहे. हे तुम्हाला लक्षात येत असेल तर हे बघा 4 टक्स आणि बटन आणि हे. म्हणजे मी मला हे सांगत आहे की मी सगळ्या प्रकारचे ब्लाउजेस शिवते आणि खास पाडव्या गुढीपाडव्यासाठी इतके ब्लाऊज, साड्यांना फॉल बेडिंग, परत काय बोलतात नऊवाऱ्या, भरपूर अशी ऑर्डर आहे. अजूनही आमचं काम चालूच आहे. अजून 8 दिवस आहे. हा व्हिडिओ कदाचित खूप लेट होईल. शूटिंग करते, एडिट करायला पण जमत नाही आहे. कारण आत्ता मला वाटतं हा मार्च चालू आहे. म्हणजे पुढचा अजून एक रविवार येईल आणि मंगळवारी गुढीपाडवा आहे. आता ते किती डेट मला वाटतं 9 आहे, असं आहे. तर हे असं आहे. तर तुम्ही जे काम करता टेलरिंगमध्ये, तर तुम्ही सगळे कामं केले तरच तुमचं काम चालतं. फक्त एकच एक करून पकडून बसू नका. हा आणि हा काय बोलतात कॉपर कलरच आहे आणि दोन्ही साड्या सेम आहेत. बहुतेक साड्या फॉल बिडिंगला आलेल्या नाही आहेत, फक्त ब्लाउजेसच आहेत. साड्या काय नाही फॉल बिडिंगला आल्या, मला नाही माहिती. अजून ह्याला इस्त्री पण करायचं. हे पण 4 टक्स आहे आणि ह्याला हुक आहेत. हां, आणि अस्तर आहे. तुम्हाला दाखवते मी तुम्हाला. हे आतून हे असं सगळं. हे तुम्ही हे जे टिपा मारता ना, ह्याच्यात एक गॅप ठेवा. म्हणजे ते जाड झाले तर उसवायला की इतकं जागा पाहिजे. म्हणजे ह्याला माया बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात आता माहिती नाही. हा एक आहे, खूप सुंदर आहेत. मी इथं कंटिन्यू कामं चालू आहेत, त्यामुळे मी इथंच बसून दाखवते. डमीला घालून पण दाखवणार नाही आहे, कारण मला जमतच नाही आहे. कारण आत्ता हा पटकन व्हिडिओ करून मला लगेच शिलाईच्या कामाला सुरुवात करावं लागेल. हा शोल्डर दिसतो आणि ही जी पायपिंग आहे ही सगळ्यात महत्त्वाची असते ब्लाऊजमध्ये, ह्या सगळ्या. कारण ह्याला शिवल्यानंतर इस्त्री करा. अगर तुम्हाला पायपिंग जमत नसेल परफेक्ट तर त्याला परत प्रॅक्टिस करा. त्यानंतर हा आहे. हा सगळ्या ह्याच्यावरती डार्क बॉटल ग्रीन ब्लाऊज आहे. हा सगळ्यावरती चालतो. ह्याला अशी बॉर्डर आहे. साड्या कशा आहेत त्या मला नाही माहिती ह्याचं, पण हे बघा कुठंतरी धागे ते निघतातच. आणि तुम्हाला हे समोरून दिसत असेल तर हा असा पायपिंग आणि ह्याची ही फिनिशिंग. आणि ही ह्याचं आहे. हे पुढलं जे हे आहे, तर हे मी मशीनवरती करते. आईचं जे आहे ते लवकरच तुम्हाला त्याचा व्हिडिओ शूट केलेला आहे, बघायला भेटेल. खूप सुंदर असा हा ब्लाऊज दिसतो. 4 टक्सचा आहे आणि खूप छान आहे. हे बघा असा. आणि तुम्हाला हा एखादा मी असं दाखवते. हे दुसऱ्या ह्या कुठल्याही ह्याच्यावरती हे ब्लाउजेस चालतात, हे लक्षात ठेवा. की असे जे पॅटर्नचे असतात साड्यावरती आलेले शिवून घेतलं तर ह्याला जास्त कुठला दुसरा मल्टी कलरचा कपडा वापरायचा नाही किंवा काही हे करायचं नाही. म्हणजे तुमच्याकडे अगर ग्रीन बॉर्डरची साडी असेल तर ब्लाऊज सगळ्यावरती तुम्ही म्हणजे असं रेग्युलर घालण्यापेक्षा हे जरा ब्रॉकेटचं असेल तर घालू शकता. ह्याला अजून इस्त्री करायचं आहे, तर विदाऊट इस्त्रीच मी तुम्हाला दाखवतो. आणि ह्यालाही पूर्ण अस्तर लावलेलं आहे आणि आतमध्ये इतकं ह्यालाही माया आहे. तर मला आजचा व्हिडिओ ह्यासाठी करत होते की फक्त मी नऊवाऱ्या शिवत नाहीत, मी ब्लाउजेस पण शिवते सगळ्या पॅटर्नमधले. तर ते मला तुम्हाला सांगायचं होतं की सगळ्यांना वाटतं की फक्त साड्या शिवतात, बाकी काय तुम्ही दाखवत नाही आहे. तर दाखवते. आणि एवढं कटिंगचं आणि ह्याचे व्हिडिओ मी टाकायला लागले, त्याला रिप्लाय करा प्लीज, कमेंटमध्ये सांगा. त्याशिवाय मला ते ब्लाउजे म्हणजे तुम्हाला ते ब्लाऊजचे जे काही शिलाईचे कटिंगचे व्हिडिओ आहेत जे टाकते तुम्हाला समजतं की नाही हे माझ्या लक्षात यायला येईल. काही चुका असतील तर ते मी सुधारणा करेन. आणि लवकरच तुम्हाला कदाचित हा व्हिडिओ येईपर्यंत आरीवर्कचा कटिंगचा शिलाईचा व्हिडिओ कदाचित मी टाकले असेल किंवा थोडंसं मागे पुढे होत असेल. तर हे आहे आजचं हे जे सगळं. आणि शिलाईचं मी तुम्हाला सांगितले तुमच्या एरियानुसार. मी पुढच्या एक व्हिडिओ शिलाईवरती मी किती घेते ते मी सविस्तर व्हिडिओमध्ये सांगणार आहे की साध्याला किती, अस्तरवाल्याला किती, डिझाईनला किती. पण मी तुम्हाला तुमच्या एरियानुसार किती शिलाई असते त्यानुसार तुम्ही घ्या. आणि बऱ्याच जणांचे असे मेसेज असतात की आम्ही कामं करतो, आमच्याकडे ऑर्डरही जास्त येत नाहीत, आम्हाला कामं भेटत नाही. तर कसं असतं, तुम्ही जेव्हा सुरुवात करता ना तेव्हा पटकनच आपल्याकडे ऑर्डर येतील ह्याचा विचार करू नका.
बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले की छोटे मोठे काय फ्रॉक असतील किंवा काय कार्यक्रम असतील किंवा काय असेल तेव्हा तुम्ही ते गिफ्ट म्हणून स्वतः शिवून द्या, म्हणजे लोकांपर्यंत तुम्ही पोहोचतील. कदाचित थोडंफार का होईना तुम्हाला ते ऑर्डर भेटेल. आणि तुम्हाला सांगते, आधी मी शूटिंग करताना सरांचं माझ्याशी काय असं थोडंसं ते बोलतात ना, कसं चिडवतात तो पार्ट मी पुढे जॉईंट करणार आहे. कारण परत तो फोन आला म्हणून मी तो विषय तिथं सोडून दिला आणि तो कट केला, ते पहा तुम्ही. तर आजचा व्हिडिओ फक्त ब्लाऊजचं साध्या ब्लाऊजवरती होतं आणि हे गुढीपाडव्यासाठी आलेले आहेत. जसं व्हिडिओ येतील गुढीपाडव्याच्या साड्या, नऊवारे, जितकं जमेल मी तितकं दाखवण्याचा प्रयत्न करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि अजून एक की बाबा, मी सगळे कामं करते, फक्त नऊवाऱ्या शिवत नाही, फक्त डिझाईनचं नाही, जे इव्हन मी गाऊनला टिपसुद्धा मारते. सगळं ते म्हणून हे कामं मिळतात. मी एकच करायला, मी इतकी फेमस नाही आहे की मी फक्त नऊवाऱ्या शिवेन, मी फक्त हेच करेन, असं नाही म्हणू शकत. तुम्हाला सगळं आणि जे तुम्हाला काम येते आणि तुमच्या घरापर्यंत आलं ते काम तुम्हाला करावंच लागतं. तरच आपण ह्या सगळ्या गोष्टी पुढे करू शकतो. सुरुवातीलाच मला फक्त मला शिलाईचंच हेच करायचं आहे, तेच करायचं आहे असं आपले बोलतात ना, आपल्या भाषेमध्ये नाटकं चालणार नाही. जे तुम्हाला काम मिळतं ते तुम्ही करा. आणि तुम्हाला फक्त एकच नऊवारीमध्येच फेमस व्हायचं आहे, फक्त डिझायनर ब्लाऊज व्हायचं आहे, तर त्याच्यासाठी भरपूर मार्ग असतील. ते तुम्ही त्याची चांगली चौकशी करा आणि मग त्यानुसार तुम्ही काम करा. मी एवढंच सांगू शकते की मी सगळ्याच प्रकारचे कामं करते टेलरिंगचे. तर चालेल, आजचा व्हिडिओ मी तर संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे ब्लाउजेस कसे वाटले हेही सांगा आणि मी साधे ब्लाउजेस शिवते तेही तुम्ही लक्ष द्या. नाहीतर तुम्हाला वाटेल की ताई फक्त म्हणजे नऊवाऱ्यान हे ते शिवते आणि त्याचं लगेच गणित घालतात की इतकी शिलाई इतकं कम होतं. अरे त्याच्या मागे खूप काही आहे, बरेच जण आहेत, सगळे मिळून करतो, माझ्या एकटीचं काम नाही आहे. तर तो व्हिडिओ टच करते, पहा कसं चालतं आणि कसं वातावरण आहे घरामध्ये. येऊया ह्या गुढीपाडव्यासाठी सगळ्या काय करायचं, इकडून चिडवत हे पडतं का तुम्हाला? आवाज द्या, नाही तर लोकांना वाटेल भूत आहे घरात. आवाज द्या, सांगा. हम चले टेरेस पे कपडे सुकाने. हे असं चढतात. कसं शूट करायचं सांगा तुम्ही. हा, बरोबर आहे ना, तू शूट करता तर आम्हाला वरती जाऊ. शूट करता तर वरती कुठं जायला सांगितलं मी तुम्हाला? फोनवर फक्त बोलू नका सांगितलं. हा, कपडे कोण सुकवणार, स्वयंपाक कोण करणार? स्वयंपाक सरच करतात, कपडे सरच धुतात, लादी सरच पुसतात, सगळं सर करतात. हा, मशीन धुते आणि ते सुकवतात. काय करायचं सांगा, हे असं चालू असतं. तर हा